तर ही दृश्य आपण बघू शकतोय। लोकशाहीचे संचालक, लोकशाहीचे सर्वेसर्वा गणेश नायडू सर यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे। 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी केलं जात आहे। 1.5 दिवस मनोभावे पूजा करण्यात आली। गणपती बाप्पाच्या जड अंतकरणानं गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। हे दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। तर गणपती बाप्पाचं अगदी जल्लोषात काल स्वागत करण्यात आलेलं होतं। 1.5 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली, सेवा करण्यात आली आणि त्यानंतर आता या ठिकाणी बाप्पाला निरोप दिला जातोय। 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातोय। पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत या ठिकाणी बाप्पाला जड अंतकरणानं हा निरोप दिला जातो। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लोकशाही चॅनलचे संचालक गणेश नायडू सर यांच्या 1.5 दिवसाच्या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन बाप्पाला केलं जात आहे। लाडक्या बाप्पाची भक्तिभावानं पूजा करण्यात आली आणि जल्लोषात काल स्वागत झालं होतं। तर आज या ठिकाणी बाप्पाच्या पूजेमध्ये नायडू कुटुंब दंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं। कालपासून ते आज संध्याकाळपर्यंत आणि आता जड अंतकरणानं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप दिला जातोय। तेव्हाची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। या ठिकाणी अंजनी नायडू त्याचबरोबर धृमिल नायडू हेही उपस्थित आहेत। लोकशाहीचे सर्वेसर्वा गणेश नायडू सर आणि धृमिल नायडू हे दोघेही या ठिकाणी विसर्जन करताना आपल्याला दिसून येत आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। आज राज्यभरामध्ये गणेशोत्सवाच्या या ठिकाणी कालपासूनच धूम पाहायला मिळते। गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्यातच लोकशाहीचे सर्वेसर्वा गणेश नायडू सर यांच्याही घरी काल बाप्पा विराजमान झालेले होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात नायडू परिवाराकडून गणेशोत्सवाची तयारी करण्यात आलेली होती आणि मोठ्या भक्तिभावानं काल गणपती बाप्पाचं या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली। गणपती बाप्पा विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि नायडू कुटुंबियांनी मोठ्या भक्तिभावानं बाप्पाची सेवा केली, पूजा अर्चा केली आणि आता जड अंतकरणानं बाप्पाला निरोप दिला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।